फोटोसाठी नाही जमलो आम्ही, खूप छान अशा स्पेशल गोष्टीसाठी जमलो म्हणजे भेटलो आम्ही. आत्ता आम्ही आहे स्टुडिओमध्ये आणि काय करणार आहे आपण आज? सेटअप. कशाचा? शूटचा. कोणता शूटचा? लवकरच बाप्पा येतोय Yes. आणि सर्वांना सगळेजण तयारीत आहात. हा. सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे, पण आमच्या स्टुडिओत तर काय आम्ही बसू शकत नाही कारण की दरवर्षीप्रमाणे बसवावं लागतो. सो ते म्हणतो ना आपण अपमान वगैरे नाही करू शकत बाप्पाचा. सो ॲज अ मेकअप आर्टिस्ट फील्डमध्ये प्रत्येक सणांचं शूट होत राहतं आणि तसंच आम्ही गणपती बाप्पाचं शूट करतोय. शूट खूप छान होणार आहे आणि खूप सारे लोकेशन्स आहेत पुण्यामध्ये की तिथे खूप लोक जातात शूटसाठी, जे की ते लोक त्यांच्या लोकेशनला सेटअप करून खूप छान छान शूट करतात. पण मे बी मला असं वाटतं की आपण तिथे जाऊन सगळ्यांनी सेम लोकेशनला शूट करण्यापेक्षा नेहमीप्रमाणे कॉमन झाल्या त्या गोष्टी सेटअप करून जर केलं तर मग त्या गोष्टीची मज्जा पण येते आणि आपल्या मनासारख्या गोष्टी आपल्याला सगळ्या सेट करता येतात की आपल्याला कुठे काय हवंय कुठे काय हवं. आपण जर दुसऱ्या लोकेशनला जाऊन शूट केलं तर मनाप्रमाणे गोष्टी नसतात. हा, आपल्यापेक्षा वाव नक्कीच त्यांचं असतं, पण आम्हाला असं वाटत होतं की आम्ही मी नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षी स्टुडिओतच सेटअप लावून गणपतीचं शूट करत असते. यावर्षी फक्त हा फरक आहे की ह्या दोघी मला हेल्पसाठी आलेल्या आहेत आणि आज 31 ऑगस्ट आहे आणि उद्या 1 सप्टेंबर आहे आणि उद्या आम्ही शूट करतोय. सो आजची आदला दिवस जो आहे तो पूर्ण दिवस आमचा शूटमध्ये जाणार आहे. आता 3 वाजलेत, 3 नंतरचा फुल डे म्हणजे हाफ डे तर गेलेला ऑलमोस्ट, याच्यानंतरचा पूर्ण दिवस आमचा शूटच्या तयारीसाठी जाणार आहे. खूप गोष्टी कलेक्ट करायच्यात, खूप गोष्टी नाही आहेत त्या नवीन घ्यायच्यात, तिथून सुरुवात आहे आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. खूप आणि आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहे की आम्ही काय काय करणार आहे. हां, खूप जास्त मजा येणार आहे की ब्लॉगमध्ये आम्ही कशी तयारी केली, कसं सेटअप केला, कोणती गोष्ट कुठून आणली, कुठल्या गोष्टीची मजा काय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून आम्ही कुठे खरेदी केल्यात किंवा काय, खूप जास्त हेल्पफुल ठरेल मे बी तुम्हाला. यावर्षी नाही ठरली हा ब्लॉग मी कधी पोस्ट करणार आहे मला माहिती नाही. शूट नंतर करेल, मे बी शूट नंतरच करणार आहे कारण की शूटच्या आधी केला तर तो सगळा सस्पेन्स जाईल की आम्ही काय काय केले. सो आत्ता जरी तुम्हाला यावर्षी ब्लॉगमधल्या काही गोष्टी यूज नाही झाल्या किंवा तुम्हाला हेल्पफुल नाही ठरल्या, नेक्स्ट इयर नक्की ठरतील. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. आता आत्ता तर आम्ही स्टुडिओत आहोत, 3 वाजलेत. आता रात्रीपर्यंत आम्हाला सेटअपसाठी पूर्ण टाइम द्यायचा आमचा आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्यासाठी आलात दोघी जणी आणि मला हेल्प करणार आहे. आम्ही तिघी मिळून छान सेटअप करणार आहे. सेटअप कसा असेल काम पण करणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मज्जा करणार आहे, मस्ती घालणार आहे. आणि 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 तुमच्या माहिती करायला सांगते, जिथे या दोघी असतील ना तिथं सांगूच शकत नाही काय होईल, सांगूच नाही शकत. नका सांगू. सो नाहीच सांगणार आहे, सांगायचं वाट लागेल. अशी आहे तिकडे सही किती छान. फर्स्ट अटेम्प्ट झालेला आहे फायनली. सो नमस्कार, पाया पडा. आपण नकोय पाया पडा म्हणले. ओके. सो हे जे काय तुम्ही बघता एवढं सुंदर असं छान ही स्टेप फर्स्ट होती आणि तुम्ही जे बघताय फ्लेक्सच का तर 2-3 वर्षापासून जे मी मूर्तीसोबत शूट करत होते, मध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असू देत किंवा गणपती बाप्पाची मूर्ती असू देत, नेहमी मूर्तींचा खूप अपमान केला जातो. माझ्यासोबत जे शूट्सला असतात त्यांच्याकडनं गणपतीचं म्हणजे जे काही नुकसान झालं खूप सारं मूर्तीचं आणि मला नाही वाटत की सेम थिंग आपण नेहमी वारंवार करत राहावं. त्यामुळे मी असा विचार केला की मी लास्ट इयरपासून हे करते की मी फ्लेक्स थ्रूच जाते. मी नाही मूर्तीसोबत मी शूटच नाही करत आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी मी केलं शूट मूर्तीबरोबर एकदम छोट्याशा. ते मी प्रतिभासोबत शूट केलं होतं. लास्ट इयर मी स्वतःचं शूट केलं होतं, ते फ्लेक्ससोबतच केलं होतं. कोणतीच मूर्ती नव्हती आम्ही आणली
आणि सेम इयर आम्ही आता फ्लेक्स सोबतच काम करतोय. लास्ट इयर वेगळा फ्लेक्स होता किंवा वेगळा गणपती बाप्पाचा फोटो होता, यावेळेस वेगळा आहे आणि जाम भारी आहे हा जो काय तो, खूप छान वाटतोय. आणि यावेळेस अपूर्व मला बोललाय, जो की फोटोग्राफर आहे, की आपण मूर्ती सोबत शूट करूयात. मी त्याला नाहीच बोलते, पण माहित नाही आता उद्या जाऊन कसं शूट होणार आहे. जरी ही मूर्ती आम्ही इकडे आणली तरी ती पर्सनली माझी जबाबदारी असणार आहे की मी ते शूट एकदम छानपणे करू की नाही मूर्तीचा अपमान होणार. सो बघूयात आपण अजून. आता ही फक्त फर्स्ट स्टेप झाली आपली, की आपण जो काही सेटअप करतो त्याची फर्स्ट स्टेप ही आहे. त्याच्यानंतर जे काय करणार आहे ते पुढे बघूयात आपण काय काय करतो. थांबा राणीला काहीतरी बोला. तुम्ही आता जे काही बघताय ना, एवढं एक्साइटेड होणार आहे ना, आणि उद्याची मॉडेल बघून तुम्ही ऍक्च्युली हँग होणार आहे थोडेफार. सिरियसली जिच्यावर शूट करतोय ती आम्ही तर खूप एक्साइटेड आहे. सृष्टी आणि मी तर सृष्टीकडे, ही जी आमची आहे सृष्टी, आम्ही तर ऍक्च्युली खूप एक्साइटेड आहे. तू आहेस एक्साइटेड? मग विषय आहे का? आता फक्त लुक बघायचंय. तू एक्साइटेड आहेस खूप जास्त, म्हणजे उद्या आणि तुम्ही गेस करा तुम्ही नक्की guess कोण करा. असणार आहे? हा, कोण तुम्ही असणार? कमेंट असते स्टुडंट आहे तर ऑफकोर्स तुम्ही हे जे पाहताय, जे काही शूट चालू आहे, तर ते थांब आपल्याला पप्पा जाम आवडला, किती भारी दिसतंय बघ ना. ऍक्च्युली छान आहे ना. खूप जास्त बरं. भारी. ऐक हा. तुला माहितीये का उद्याची मॉडेल कोण आहे? नाही, मला तर नाही माहिती. तुम्हाला माहितीये का मॉडेल कोण आहे? तुम्ही गेस करा. तुम्ही गेस करा. तुम्हाला नाही माहिती? अरे नाही माहिती. समजेल. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करायचा. आज 31 ऑगस्ट आहे, उद्या 1 सप्टेंबर आहे आणि मॉडेल तर ऑब्व्हियसली उद्या शूट आहे म्हटलं की उद्याच येणार उद्याच आहे. आणि उद्या येऊन तिच्यावर जेव्हा शूट स्टार्ट होईल तेव्हा तुम्हाला बघायचा. हा तर हाफ ब्लॉग आहे तुमचा, की बघतोय आम्ही तुम्ही. सेटअप कसा लावतोय, कोणत्या गोष्टी करतोय, किती मस्ती करतोय ते तुम्हाला सगळ्या आणि, ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. उद्या कळेल तुम्हाला मॉडेल कोण कोण आहे, आहे, काय आहे, कुठून येणार आहे, सगळं काढणार आहे. खूप जास्त शहाणपणा करून झाल्यानंतर आम्ही लागलो आहे कामाला. आणि ते काम करत असताना आम्हाला मस्ती सुचत होती, काहीतरी वेगळंच करेल. ते जे लॅम्प आहे ते कानातलं म्हणून लावून बघितलं. खूप काय आम्ही चाललोय शॉपवर. डेकोरेशनचं सामान आणायला. तर बघू काय काय तुम्हाला दाखवतो ना आम्ही काय काय. मी पण एवढं खालच्या एवढ्या पायऱ्या. सो आम्ही चाललोय आता काहीतरी घ्यायला. बघू काय घ्यायचं. नाही ह्या आपण थोड्या ह्या घेऊन थोड्या काय घेऊ, म्हणजे युजच होईल ना थोडाफार तरी. ह्या पण छान वाटतात. याची काय प्राइस आहे? कलर मध्ये सृष्टी साईड हो. पाणी टाकलं चालू होतंय. छान आहे, नाही पाणी टाकलं चालू होतंय. काय निघेल पाणी टाकल्यावर ऑन झालं. शूटची तयारी. खूप जास्त जितकं दिसायला सोपं वाटतं तितकं अजिबात नाहीये. जे तुम्हाला दिसतं ते अजिबात नसतं. आणि तुझं काय रे? ए तुझं काय? चप्पल नाही नीट सांग. ए रोड गाड्या येत येतात. कुठे चालला तू? कुठे चालला? अय बाई काय हा प्रकार? हा प्रकार आहे ना, हा कामाचा प्रकार असतो. शूटचा प्रकार आहे. नाही हा कामाचा प्रकार आहे. लोकांना फक्त बघायला छान वाटतं. सिरियसली फक्त 5 मिनिटाचा एक पोस्ट लाईक करायचा, 2 मिनिटासाठी सेकंदासाठी. बाई, काय हा पण त्याच्या प्रकार? मागे काही तीन मजले कष्ट. चढलोय, 3 मजले नाही ना चढलोय. लिफ्ट आमच्याकडे, सॉरी. आणि वाकडला किती मजा करतो ना, पहिले मजला lift वाकडच्या स्टुडिओत फर्स्ट फ्लोअरला आहे तरी पण आम्ही ना लिफ्टनी जातो. माझ थांब ना. बरी आहे. दुसरं काय बीच सारी राणी. शॉपिंग करून आल्यानंतर आम्ही सगळ्या माळा बाहेर काढल्या आणि ठरवत होतो की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि सगळं लाईन वाईज सगळं लावून घेतलं आहे, जेणेकरून डोळ्यांनाही बघायला ते छान वाटलं पाहिजे. आणि कळत नव्हतं काय करायला हवं काय नाही. मला हा 2nd इयरच एक्सपिरियन्स होता आणि म्हणजे या फ्लेक्सचं सोबत काम करण्याचा. मूर्तीसोबत काम केलं की एवढं सारं नाही करावं लागत, जिथे मूर्ती मांडतो तिथेच करावं लागतं. पण जास्त स्पेस म्हणजे आपल्या हाईटनुसार, म्हणजे मॉडेलच्या हाईटपेक्षाही जास्त हाईटला, म्हणजे 8x8चा तो फ्लेक्स आहे, तरी आम्ही फोल्ड करून तो लावला आहे.
सो इतक्या हाईटचं डेकोरेशन करणं म्हणजे बेसिकली जसं आपण घरात करतो तसंच करावं लागलं. पण शॉर्ट अँड स्वीट थोडक्यात जे म्हणतो आपण तसं काहीतरी केलं आम्ही. मग छोट्या गोष्टी ज्या आणल्या होत्या त्या आधी मी मांडून घेतल्यात, नंतर जे काही झेंडूचे माळा होत्या त्या लावून घेतल्यात. आणि माझं सिलिंग मला खूप जास्त कामाला आलं. पहिल्यांदा मला असं कुठेतरी वाटलं की सिलिंग खूप जास्त युजफुल ठरलं आहे मला. सो लास्ट पार्ट राहिलेला रांगोळी, आणि आम्हाला अजिबात रांगोळी नव्हती काढायची. पायाला खूप कचकच लागते ती, आणि थोडंफार जरी इकडे तिकडे झाली तरी चिडचिड होते, इरिटेड होतं. सो आम्ही असं ठरवलं की आपण फुलांची रांगोळी काढूया. स्टुडिओत खूप जास्त असा राडा नको व्हायला, किंवा जास्त असं रांगोळी सगळीकडे पसरली तर खूप आम्हालाच नको वाटत होतं. सो आम्ही फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी काढली, आणि हे आहे फायनल लुक. बघ एकदा पाणी पडेल खाली, तेच छान वाटतं. ओके, सो रांगोळी काढून झाली आमची फ्लॉवर्सची, आणि बऱ्यापैकी कामही झालं आमचं. हे खूप जास्त गोड दिसते. खूप जास्त कामं राहिली आहेत, बघू काय होतंय. येडं. इकडे प्लॅन असा आहे, जर अपूर्वानी खूपच जास्त फोर्स केला मला मूर्तीसाठी तर आयत्या टायमिंगला आमची धावपळ नको व्हायला. सो बाप्पाच्या मूर्तीसाठी मी इथे एक सेटअप केला छोटासा, आणि माझी खूप जास्त इच्छा आहे की विदाऊट मूर्तीचं शूट करावं. पण जर इन केस त्या मूर्तीनी आमच्या शूटला काही जास्त छान शोभा येणार असेल किंवा छान होणार असेल तर हरकत नाही, आम्ही इकडे बाप्पाला बसूया. तिकडे वस्त्र वगैरे मी घेऊन येणार आहे उद्या येताना. सो थोडक्यात एकदम शॉर्ट अँड स्वीट जे बोलतात ना त्यासारखं आम्ही केलेलं आहे. आणि इतका बाप्पा गोड दिसतो ना या फोटोतला की बघा असंच वाटतंय, आणि छान वाटतंय, फ्रेश वाटतं. एक वाईब्स येत आहेत मला की बाप्पा आल्याचं, किंवा यार गणपती बाप्पाचं आता फेस्टिवल येतो, किंवा छान वाटतंय, मस्त वाटतंय. सो एकंदर हे सगळं केलं आहे आम्ही स्टुडिओत. ज्या गोष्टी पटकन आम्हाला आणता येतील आम्ही त्या गोष्टी आणल्यात. आता बघूयात काय उद्या कसं शूट होतं आहे. सो तुम्ही जे माझ्या बॅक साईडला बघताय, स्टुडिओमध्ये आम्ही हा सगळा सेटअप तयार केला आहे. खूप जास्त मेहनतीने आणि खूप जास्त कष्टांनंतर हा रिझल्ट आहे. आणि बघायला हा ओके वाटतं किंवा सो वाटतं, ठीक आहे, हरकत नाही. पण जेव्हा आपण DSLRमध्ये व्हिडिओज काढतो त्यावेळेस ऑब्व्हियसली ज्या आता जी मॉडेल असणार आहे तिच्यावर फोकस असल्यावर बॅकग्राऊंड ब्लर होतो. पण जे ब्लरमध्ये जे इफेक्ट दिसतो ना कॅमेऱ्यात तो खूप जास्त छान दिसतो. त्यासाठी हा सगळा घाट घातला आम्ही. आणि मला असं वाटत होतं की जो माझ्या शूटचा सेटअप असेल तो इतर कोणाचा नसावा, म्हणून आम्ही स्टुडिओत सेटअप करून शूट करतो नेहमीच. आपला स्पेस मिळतो, आपल्याला आपला वेळ मिळतो, आणि काहीतरी हटके आणि वेगळं होतं, जे की तुम्हाला नंतर फोटो शूट आणि व्हिडिओज अँड ऑल सगळं आल्यावरती दिसेलच. आता हे झालं आहे, आता वाजलेत 7:45, म्हणजे 7:45 वाजलेत आत्ता. 7:45 वाजेपर्यंत आम्ही स्टुडिओतच आहोत. घरी जाऊन आता स्वयंपाक करायचा आहे, घरातलं बघायचं आहे. फुल डे या गोष्टीसाठी दिला आम्ही. आणि घरी जाऊन सुद्धा प्लॅन असा आहे की मोदकाची तयारी करायची, उद्याच्या शूटसाठी मोदक वगैरे बनवायचे. सो सगळं काही स्टुडिओतलं काम झाल्यानंतर आता आम्ही घरी जाणार आहे. थांबा. तुम्हाला माहिती आहे का हा व्लॉग इथेच एंड होतोय? काय? हा व्लॉग इथे एंड होतोय? हो, एकदम करेक्ट ऐकलंय तुम्ही. हा व्लॉग इथेच एंड होतोय. बघणाऱ्यांनी खूप मजा घेतली आहे मला माहिती आहे, पण सॉरी तुमचा सस्पेन्स इथेच मी अजून वाढवते आहे या व्हिडिओनंतर. सो हा व्लॉग इथेच एंड होतोय. सो थँक्यू सो मच तुम्ही आमचा व्लॉग बघितल्याबद्दल. कसं वाटलं आम्ही स्टुडिओमध्ये जी तयारी केली सेटअपची ती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला यातनं काही घेण्यासारखं होतं का, किंवा काय आयडियाज आवडल्या तुम्हाला आम्ही काय केलं काय नाही केलं, हे व्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग एंड करायचं कारण की हा फक्त सेटअपचा व्लॉग होता. शूटचा व्लॉग उद्या येणार आहे, म्हणजे उद्या शूट होऊन तो लवकरच पोस्ट होणार आहे. आणि ॲक्च्युली हे करण्यामागचं रिझन असं की जर सेटअपचा आणि शूटचा व्लॉग सेम केला असता तर तुम्हाला हा व्लॉग आम्हाला आज रात्री किंवा उद्या मॉर्निंगलाच पोस्ट करा. आणि व्हिडिओ खूप जास्त मोठी झाली असते ॲक्च्युली, आणि बघणारे खूप कंटाळले असं. मला शॉर्ट व्हिडिओमध्ये खूप छान असं काहीतरी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं. आणि जो शूटचा व्लॉग असणार किंवा कोणावर शूट होणार आहे, मॉडेल कोण असणार आहे, शूट कसं होणार आहे, तिला आम्ही रेडी कसं करणार आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये दिसणार आहे. सो सस्पेन्स प्लीज, आम्ही तुमचा खूप वाढवला आहे नो, पण हा या व्लॉगनंतर तोही व्लॉग
कंटिन्यू तुम्ही बघाल, होपसो तुम्ही बघाल. आणि थँक्यू थँक्यू सो मच. भरभरून प्रेम द्या ब्लॉगला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.